अलीकडेच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानने खुशी कपूर सोबत नादान या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला। या सिनेमाला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत। दरम्यान बऱ्याच नेटकऱ्यांनी इब्राहिम आणि खुशीच्या अभिनय क्षमतेवर तोंड सोडून टीका केली आहे। सिनेमाचे कथानक, कलाकारांचा अभिनय अशा अनेक बाबींवर टीकांचा मारा होऊ लागलाय। नादानियाचा निर्माता करण जोहर देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलाय, ज्यामुळे सलग केजोला ट्रोलिंग बाबत प्रश्न विचारले जात आहेत। अखेर त्याने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले। नादानियाच्या रिलीज नंतर ट्रोलर्सने इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरच्या अभिनयावर प्रश्न उपस्थित केले। शिवाय करण जोहरवर पुन्हा स्टार किड्सला लॉन्च करण्यावरून वेगवेगळे आरोप लावण्यात आले। दरम्यान एका इव्हेंटमध्ये करण उपस्थित राहिला होता, जिथे या ट्रोलिंग विषयी त्याला प्रश्न विचारण्यात आले। इतक्या ट्रोलिंग नंतर करणने अद्याप काहीही प्रतिक्रिया का दिली नाही? नादानिया सिनेमा बनवताना त्याने काय विचार केला होता? या प्रश्नांची उत्तर देताना केजोने सुद्धा ट्रोलर्सवर निशाणा साधला। तो म्हणाला, ट्रोलिंग विषयी मी फक्त एवढंच म्हणेन की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना। यापेक्षा जास्त मी काय बोलू? करणच्या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला। एकूणच करणने या ट्रोलिंगवर काही विशेष टिप्पणी करण्यापेक्षा 2 वाक्यात ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर देणे पसंत केले। दरम्यान ट्रोलर्सने जरी नादानियावर टीका केल्या असल्या तरी काही प्रेक्षकांकडून इब्राहिम आणि खुशीच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला जातोय। त्यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकण्याची संधी आहे हे निश्चित। तुम्ही नादानिया पाहिलात का आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।